नाशिक महानगरपालिका निवडणूक पाहताच नाशिकमधील उमेदवारांनी आपली सगळी ताकद पणाला लावून प्रचारामध्ये आघाडी घेतलेली। प्रभाग क्रमांक 23 मधील अधिकृत उमेदवार शारदा सुभाष चव्हाण, अश्विनी जयेश आमले, ॲडव्होकेट अन्सार कासिम सय्यद आणि योगेश लक्ष्मण मस्के यांनी प्रभाग क्रमांक 23 मधील अरणेश्वर महादेव मंदिर बजरंगवाडी येथे घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेतली। प्रभागातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांचा आढावा घेत येणाऱ्या वर्षामध्ये प्रभाग क्रमांक 23 चे पालट करण्याचे निराधार त्यांनी व्यक्त केले। घरातील महिला भगिनी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रभागातील अनेक मूलभूत सुविधांचा अभाव, सर्वे विकास कामे करण्याचे वचन त्यांनी इथे दिले। तसेच उमेदवारांना नागरिकांचे मिळत असलेला पाठिंबा आणि आशीर्वाद प्रेम येथे पाहायला मिळाले। या प्रचारादरम्यान प्रभागातील ज्येष्ठ नेते, महिला तसेच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्य करत आहे। आजपर्यंत वैद्यकीय रुग्णांच्या बिलांमध्ये सुमारे 14 कोटी रुपयांची सवलत मिळवून दिली असून चला 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 चलो योगेश अप्पा आगे बढ़ो, योगेश अप्पा आगे बढ़ो। एक लक्ष्य गणेश धनुष्य इकडे 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 नाही, 4 आहे होते साहेब नाही आले वाटतं। योगेश अप्पा आगे बढ़ो, योगेश अप्पा आगे बढ़ो, योगेश अप्पा आगे बढ़ो, योगेश अप्पा आगे बढ़ो, योगेश अप्पा आगे बढ़ो। वीडियो बनाने के लिए देनी भी पड़ती है। बोलवा दिला मावशीला तुमच्या ठुआ पाहिले माझ्या लोकांना तुमच्या पाहिले तुम्हारे साथ है धनुष्यबाण turn on खींच के तार धनुष्यबाण खींच के तार धनुष्यबाण अरे टिक 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 घड्याळ घड्याळ टिक 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 घड्याळ घड्याळ एकच लक्ष्य घड्याळ धनुष्य एकच लक्ष्य। माझं नाव पूजा दिलीप जाधव आहे। मी बजरंगवाडीमध्ये राहते। 23 क्रमांक। आप्पा एवढे चांगले असताना, एवढे माझे दाजी एवढे सिरियस होते, त्यांची वडील एवढे आजारी असून सुद्धा ते माझे एक शब्द माझ्या दाजींच्या वेळा आले। खूप चांगले हो सांगते नॉर्मल बोला। हे आम्हाला केव्हा पण आमच्या पाठीमागे उभे राहत्या, यांना निवडून घ्यायचं सगळ्यांनी। हे बजरंगवाडी जो परिवार आहे एवढ्या आपाच्या पाठीमागे उभे राहावा। तुमचं नाव काय? लक्ष्मीबाई राऊत, कुठे राहतात?
बजरंगवाडी बजरंगवाडी संदर्भात बोला. मी बजरंगवाडी 23 वार्डात नदाबाईंची काका बोलते. आपल्या बजरंगवाडीमध्ये योगेश आप्पा मस्के 23 वार्ड क्रमांक मध्ये शारदाताई चव्हाण, आमलेताई आणि अन्सारबाई सय्यद हे 4 जण उभे आहे. आपल्या योगेश आप्पांचं काम तर सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला, ते आरोग्य दूत आहे. पण त्यांनी नगरसेवक नसताना त्यांचे वडील इतके सिरियस होते तरी आमच्या विनोद गौतम ते ऍडमिट होते. सिरियस असताना त्यांनी आमच्या बरोबर राहिलेले, वडिलांना सोडून ते आमच्या बरोबर यांचे हा सुविचार मध्ये. तर असा माणूस जो दुःखामध्ये स्वतःचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांची जो मदत करतो तो नगरसेवक झाल्यावर काय काय कामं करेल. म्हणजे दुःखामध्ये जो सहभाग होतो, सुखात तर सगळे सहभागी होतात, पण दुःखात आरोग्य दूत आहे ते सगळ्यांचे काम करतात. असं नाही एकाच काम करत. कोणी फोन केले का ते प्रत्येक वेळेस कामाला येतात. परत आपले आमले भाऊ पण नगरसेवक असताना पहाटेच पाण्याची व्यवस्था पाहायला यायचे. शारदाताई नवीन आहे, बोलत नाही त्या जास्त, पण जे कमी बोलतात ते लोक काम करतात. अन्सारबाई पण तसेच आहे. आणि आमच्या आमले भाऊ या आप्पांचं तर काही सांगायचंच नाही, कारण त्याचे इतके काम आहे ना, तुम्हाला काम मोजता मोजता दम म्हणून या 4 जणांना निवडून द्यावं 23 वार्ड क्रमांक मधून. अनुदास धुरंधरे, बजरंगवाडी रहिवासी. आजपर्यंत ज्या पिरियडला कोरोना सुरुवात झाली तेव्हापासून तर आजपर्यंत योगेश आप्पा मस्के यांनी पहिलेच आमच्या घरामध्ये सुरेश पवार यांच्या इथं मीटिंग झाली. तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांनी सर्वच जे काही माझे मित्र सुरेश पवार यांनी जे मार्गदर्शन आणि त्यांनी जे माहिती दिली, तर कोरोनाच्या पिरियडला इतका त्रास होता, काही कुणाला कोणी ओळखत नव्हतं, डॉक्टर असो काही असो कोणी हात लावत नव्हतं. पण अशा पिरियडला योगेश आप्पांनी हे स्वतःहून बळजोबरी यायचे, आम्ही हे काम करतोय ते काम करतोय, आणि गल्लोगल्ली पूर्णपणे फिरायचे. आणि इतकी दहशत होती त्या कोरोनाच्या काळामध्ये का लोकांना वाटायचं काही होईल का काही होईल का, पण ते बिन धडक इथं यायचे आणि ते पूर्ण काम करायचे. ओळख नाही काही नाही, पण नवीन जसं आले आजपर्यंत ते काम करतायत. तसेच या ठिकाणी 23 प्रभाग मध्ये सर्वजण 4ही उमेदवार जे बी असतील त्यांचं पूर्णपणे 4ही बटन दाबून सगळ्यांना विजय करावा अशी माझी नम्र विनंती. गेल्या 7 ते 8 वर्षापासून योगेश आप्पा मस्के यांना मी जवळून ओळखतो. आप्पांचं काम म्हटलं की आप्पांनी या भागात ई-श्रम कार्ड असो, आयुष्यमान भारत कार्ड असो, मोफत आरोग्य विमा असो, आरोग्य शिबिर असो, धार्मिक काम असो, आप्पा नेहमी अग्रेसर असतात. अति महत्वाचं म्हणजे कोरोना काळात आप्पांनी आमच्या बजरंगवाडी, एपीएम कॉलनी, आनंद नगर, संताजी नगर या भागात फवारणी, औषध फवारणी, तसेच डास निर्मूलनासाठी औषध फवारणी असं आप्पांच्या मार्फत हे कामं केलेले. जी व्यक्ती कुठल्याही पदावर नसताना आज त्यांनी जे काम करून दाखवलेलं आहे हे वाखाणण्याजोगं आहे. मी प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करेल की ज्या माणसांनी काम करून दाखवलेलं आहे अशा माणसाच्या मागे आपण सर्वांनी उभं राहावं. आणि येत्या स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.